नैसर्गिक शेती संदर्भात स्वतः मोदींनी देखील त्यांचं कौतुक केलं होतं. कसं होतं आजचं एकूणच आपण सेशन? एका बाजूला पाहतोय की हवामान बदल तसंच अवकाळी वृष्टी महापूर याच्यामुळे जमिनीवरती परिणाम होतो आहे. तर त्याच्या कारणांमध्ये जात असताना केवळ निसर्गाला दोष देण्यापेक्षा मानवनिर्मित काय कारणं आहेत त्याच्याकडे आचार्य देवव्रत यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलेलं आहे. त्या अनुभवावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असं त्यांनी सांगितलं की पाणी साठतं शेतीमध्ये, तर गांडूळ शेती किंवा वेगवेगळ्या प्रकारनी युरियाचा जो उपयोग केला जातो त्याच्यामुळे शेती ओसाड झालेली दिसते आहे. आणि त्याचबरोबर त्याच वेळेला गाईचं गोमूत्र शेण त्याचबरोबर बेसन आणि जंगलाच्या मुळाखालची माती अशी एकत्र केली आणि ती जर का 7 दिवस ठेवून त्याच्यानंतर फवारणी केली तर शेतीचा कस कसा वाढतो याची त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग केला जातो आहे आणि आपल्याकडे सुद्धा शेती वारंवार जेव्हा ओसाड होते त्यावेळेला शेतकरी आत्महत्येला जवळ करतो हे आपल्याला माहिती आहे. या पार्श्वभूमीवरती आमदारांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिला. तुम्ही सगळेजण होतात आणि आज रासायनिक शेती म्हणजे सेंद्रिय शेती हा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचं यश त्यांच्या व्याख्यानातून मिळालं आणि म्हणून नैसर्गिक शेतीचा उपयोग करून अधिकाधिक कशा प्रकारनी उत्पन्न घेण्याबरोबर लोकांचे जीव सुरक्षित राहतील याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि ती स्वागतार्ह आहे. वेगवेगळ्या आमदारांच्यासाठी बोलत असताना ॲग्रिकल्चरचे सचिव यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि मी त्यांना असं सुचवलेलं आहे की ज्या ज्या आमदारांनी या विषयामध्ये खूप रस घेतलेला आहे त्यांचा एखादा कृतीगट हा तयार करण्यात यावा आणि त्यांच्याशी सातत्याने या विषयावरती अभ्यास संवाद आणि प्रत्यक्षात शेती करण्यासाठी त्याला चालना देण्यात यावी. माझी अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात निश्चितपणाने पुढाकार घेतील. ताई, दुसरीकडे पलटणमध्ये मोठी घटना घडलेली, एका महिला डॉक्टरने आत्महत्या केलेली आणि 2 पोलिसांचा यामध्ये सहभाग असल्याचं देखील दिसून आलेलं. त्याच्यापैकी एक जे आहे ते पोलीस अधिकारी आहेत आणि दुसरा जो आहे प्रशांत बनकर हा वेगळ्या प्रकारचं काही काम करणारा माणूस आहे. तो पोलीस आहे की नाही हे जरा तपासून घेतलं पाहिजे. परंतु मी या संदर्भामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी बोललेली आहे. तसंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा मी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 मागण्या केलेल्या आहेत. एक म्हणजे ज्या अधिकाऱ्यांची नावं या डॉक्टर महिलेने हातावर लिहून यांच्या छळामुळे आणि 5 वेळा बलात्कार केल्यामुळे ते आत्महत्या करत आहेत हे जे लिहिलेलं आहे त्यांना सर्व प्रकारच्या तपासापासून लांब ठेवण्यात यावं. दुसरं म्हणजे या हॉस्पिटलमध्ये महिलांच्या छेडछाड किंवा त्यांना काही त्रास होत असेल तर याबद्दलची काही कमिटी होती का आणि त्या कमिटीकडे काही तक्रार आलेली आहे का. त्याचबरोबर तिसरं म्हणजे त्यांचे टेलिफोनवरचे काही माहिती संदेश धमक्या अशा दूरध्वनीवरती सापडत आहेत का या दृष्टिकोनातून सुद्धा मी तुषार दोशी यांना सूचना दिलेली आहे. त्याच्यात लक्ष घालावं. याखेरीज काही वेगळ्या प्रकारची त्यांची विभागीय चौकशीसुद्धा चाललेली होती. तर हा काही त्यांच्यावर दबावाचा प्रकार होता का काय हे पण पाहिलं पाहिजे. पण खरं डॉक्टरचं आयुष्य जे असतं ते संजीवनी देणं असतं. अशा वेळेला महिला डॉक्टर आत्महत्या करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे असं मला वाटतं. आणि इतकंच नव्हे तर मी असं म्हणेन की या सगळ्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने अनेक महिला डॉक्टर्सनी पण कौटुंबिक हिंसाचारामुळे सुद्धा स्वतःच्या त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. तर या गंभीर घटनेची दखल सरकारने घ्यावी. परंतु सर्वच पोलीस वाईट असतात किंवा सगळंच पोलीस दल नकामं झालेलं आहे ते काय पूर्णपणे कामच करत नाही अशा पद्धतीने नीतिधैर्य खच्ची होईल अशा प्रकारचं कुठलंही बोलणं किंवा वागणं या घटनेत होऊ नये. काही अपप्रवृत्ती असतात आणि या करणाऱ्या पोलिसांच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. हे मी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सांगितलेलं आहे. शंभूराजे देसाई पर्यावरण मंत्री यांनी या संदर्भामध्ये सुद्धा निरपेक्षपणे चौकशी होईल अशी ग्वाही दिलेली आहे आणि मला असं वाटतं काही तासामध्येच याच्यावरती अजून प्रकाश पडू शकेल. फोरेन्सिकमध्ये सुद्धा चौकशीमधून अनेक गोष्टी समोर येतील.